महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवण्यात आलाय। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीस यांनी शरद पवारांना मागे टाकले। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत। 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवस इतका झालाय। त्यांनी शरद पवार यांना मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहास सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत आता तिसरं स्थान पटकावलंय। त्यांचा कार्यकाळ अद्याप सुरू असल्यानं हा विक्रम दररोज वाढत आहे। विशेष म्हणजे शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही। आपण याच घडामोडी संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्र्यांच्या नावावरचा हा आणखी एक नवा विक्रम। अगदी खरं आहे कस्तुरी, आपण जर बघितलं असाल तर 2014 ते 2019 अशी संपूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला होता आणि त्यानंतर अर्थातच आता जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 2430 दिवस ते मुख्यमंत्री पदावर आहेत आणि अजूनही त्यांचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण आहे। त्यामुळे अर्थातच हा विक्रम वाढणार आहे। आता जे महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर आहेत। आपण जर बघितलं असेल तर वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ जो आहे तो 11 वर्ष 78 दिवस पूर्ण केला होता। तर दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख यांनी सुमारे 7 वर्ष 129 दिवस ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते आणि देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि शरद पवार यांना मागे टाकलेलं आहे। शरद पवार यांनी 2412 दिवस म्हणजे सुमारे 6 वर्ष 221 दिवस ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते। अर्थात त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा देखील विक्रम मोडलेला आहे आणि शरद पवारांना कुठेतरी मागे टाकलेला आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।